हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण गावाकडचं वातावरण, अगदी शुद्ध वातावरण, शुद्ध गोष्टी बघायच्या आहेत. तर आजचा ब्लॉग आपला त्याच्यासाठी आहे. तर इथे पहा, ही आमची वाडी आहे, म्हणजे छोटंसं फार्म आहे. आंब्याची वाडी आहे, इतर पण झाडं आहेत. तर खूप अगदी आम्ही मज्जा करतोय. आता सुट्टीत आलो आहोत इथे. तर झाडांना पाणी घालणं, सकाळच्या वेळेस उठून छान फिरणं बागेत, अगदी खूप छान वाटतं आहे. आम्ही एन्जॉय करतो आहे हे सगळं. जेव्हा सुट्ट्या असतात तर त्यावेळी आम्ही खूप वेळा येतो. तर बरेच दिवस मी आले नव्हते इकडे, पण यावेळी मी ठरवलेलं जरा जास्त दिवस इथे छान एन्जॉय करायचं वाडीत येऊन. तर एन्जॉय करत आहोत. तुम्ही माझं शहरातलं घर पाहिलंच असेल, पण हे घर आणि ही वाडी पाहिली नव्हती. यावेळी मी पहिल्यांदाच हे दाखवत आहे. तर याची पूर्ण टूर मी नंतर करेन, पण आज जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवते. इथे छोटीशी केळीची बाग आहे. हे फळ ओळखलं का तुम्ही? तर हे रामफळ आहे. तर यावेळी रामफळ अगदी एकच दिसतंय, नाही तर भरपूर रामफळं दरवर्षी असतात. तर पपयांचं पण तेच झालेलं आहे. पपयांची आधीची झाडं सगळी आता गेलेली आहेत. 2 ते 3 वर्ष पपईचं लाईफ असतं. तर आता ही 2च झाडं राहिलेली आहेत. पण इथल्या पपया खूप टेस्टी असतात. बहुतेक आम्ही झाडावर पिकलेलीच काढतो. पहा, ही काढलेली आहे. तर दुसऱ्या दिवशी ही अगदी मस्त तयार झालेली आहे. तर मी आता कापून ही आता खायला घेते. तर असं ज्या नॅचरल गोष्टी असतात त्या खायला खूप बऱ्या वाटतात आणि त्या पौष्टिकही असतात खाण्यासाठी. तर छानपैकी कापलेली आहे. हे माझं छोटंसं किचन आहे. पपई तर कापून झाली आहे. तर आता या बिया आहेत ना, याची मस्त पावसाळ्यात रोपं तयार करायची आहेत. म्हणजे परत पपईची झाडं भरपूर होणार आणि भरपूर पपया मिळणार. असं नॅचरल खाल्लं ना का ते अंगाला पण लागतं. एक तर साईड इफेक्ट्स नसतात आणि छानपैकी आपल्याला सगळे न्यूट्रिशन्स मिळतात. कारण नॅचरल गोष्टींमध्ये शंका घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणून नेहमी नॅचरल खावं. जितकं आपल्याला शक्य आहे तेवढं नॅचरल गोष्टी कंझ्युम करायला पाहिजे. नॅचरल गोष्टी आपण वापरायला पाहिजेत. लॉकडाऊनमध्ये काही महिने आम्ही इथेच होतो. तर मी ना पपईची रोपं तयार केलेली, स्वतः 100 तयार केलेली. त्याच्यातली काही जगलेली. तर आत्तापर्यंत त्याच्याच पपया खात होतो. तर यावर्षी मी परत रोपं तयार करणार आहे आणि परत ती लावणार आहे. नोकरी धंदा या निमित्ताने आपण शहरात राहतो, पण कधीतरी गावात सुद्धा आलं पाहिजे आणि असं आपण शुद्ध वातावरणात राहिलं पाहिजे. शुद्ध गोष्टी खाल्ल्या पाहिजेत. पहा, छान छान अगदी मस्त एन्जॉय करता येतं इथे. त्याचप्रमाणे व्यायामसुद्धा महत्त्वाचा आहे. तर व्यायाम मी शहरात सुद्धा करते आणि इथे आल्यावर सुद्धा अगदी आनंदाने करते. कधी कधी टेरेसवर जाऊन करते, तर कधी झाडाखाली करते. सकाळचा हा 1 तासाचा व्यायाम मला पूर्ण दिवस एनर्जी देतो. इथे मी फुलझाडं सुद्धा बरीचशी लावलेली आहे. टगर लावलेली आहे. टगर मला फार आवडते. शिवाय हा गवती चहा आहे, हा सुद्धा मीच लावलेला आहे. तर अजून 2-3 ठिकाणी सुद्धा लावलेला आहे. इथे आल्यावर मी काय करते, अगदी ताजा अशी 2-3 पाती कापते आणि मग सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस जर चहा प्यायचा असेल तर लगेच टाकून देते. अशी छोटीशी पहा मी मोळी बांधलेली आहे. सकाळचा फेरफटका व्यायाम झाला का आपला चहा बनवायचा, मस्तपैकी एन्जॉय करायचा ह्या शुद्ध वातावरणात. इथलं किचन खूप छोटं आम्ही ठेवलेलं आहे, कारण कधीतरी येतो त्याच्यामुळे खूप अशी गरज नाही लागत मोठ्या किचनची. एवढंसं किचन आहे तरी खूप मजा येते इथे. मला आवडतं इथे खूप. या किचनमध्ये अगदी सगळ्या सुखसोयी नाही आहेत, पण का कोणास ठाऊक या किचनमध्ये मला शहरातल्या किचनपेक्षा जास्त काम करण्याची ऊर्जा येते. चहा ठेवते मी. सकाळच्या वेळेस मस्त पाखरांचा, पक्ष्यांचा किलबिलाट, गाईचं हंबरणं, या गोष्टी खूप मस्त वाटतात. मी नेहमी गुळाचा चहा करते. इथे सुद्धा मी गुळाचा चहा करते. तर जी गवती चहाची पात मी कापलेली आहे, आणलेली आहे. तर आधी काय करायचं, गूळ टाकायचा आणि तेव्हाच गवती चहाची ही पाट टाकून द्यायची, म्हणजे छान वास लागतो चहाला. आणि मग नंतर चहा पावडर त्याच्यात टाकायची. तर पहा, या पद्धतीने चहा केलेला आहे. खूप जण मला सांगतात चहा फुटत नाही का? तर कसं काय करायचं सांगू. मस्त खूप उकळवून द्यायचा. गूळ पूर्ण विरघळला, उकळवला चहा का छान अगदी चहा गाळून घ्यायचा आणि मग नंतर ना बाजूलाच गरम दूध त्याच वेळी ठेवायचं आणि मग ते दूध टाकायचं नंतर चहा गाळल्यावर. तर आधी तुम्ही चहा गाळून घ्या आणि मग नंतर वरून दूध टाका. अजिबात चहा फुटत नाही. आता ही जी आमची वाडी आहे ती अगदी पालघरच्या जवळच आहे, पण मी लहानपणी कोकणात जायची
तेव्हा मी असाच आजीच्या हातचा गुळाचा चहा प्यायचे, पण तो कोरा असायचा। बाहेरचं सृष्टी सौंदर्य बघत मी चहाचा मस्त आस्वाद घेते। शिवाय काय करते, अभंग वगैरे असं सकाळच्या वेळेस लावलं का खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं अगदी। इथले दिवस संपूच नाही असं वाटतं, खूप मजा येते इथे। कधीतरी आम्ही इथे येतो, पण अगदी 2 दिवसाची मजा आम्ही कायम लक्षात ठेवून खूप पॉझिटिव्ह एनर्जी इथून घेऊन जातो। शहरातलं जीवन धावपळीचं असतं, इथे 2 दिवस आलं का सगळं आपला क्षीण निघून जातो। ही आमची गाय आहे, शुभा नाव आहे तिचं। तर हिची आई गायत्री होती, तर लॉकडाऊनमध्ये ती गाय गेली कारण ती आजारी पडली, तिला नीट उपचारसुद्धा मिळाले नाही। लॉकडाऊनमध्ये आमच्या 2 गायी अशाच गेल्या, त्याचं खूप वाईट वाटतं। तर या शुभाच्यात आम्ही खूप लाड करतो। थोडी मस्तीखोर आहे ही, पण सकाळच्या वेळेस छान तिचा आवाज हंबरण्याचा वगैरे येतो, तर खूप बरं वाटतं। आणि गाय नक्की एक असावी, कारण काय होतं, आपल्याला जे खत मिळतं शेतीसाठी ते गाईच्या शेणापासून मिळालेलं खत खूप चांगलं असतं आणि आपलं ऑर्गॅनिक शेती त्याच्यात होते, तर सगळ्या झाडांना ते खत होतं। इथे पाणी घालताना दिसत आहेत ते आमचे लोखंडे काका आहेत, वाडीचे केअरटेकर आहेत, तर वाडीचं पूर्ण हेच बघतात। इथे सुकलेले गलके आहेत, तर हे का सुकवले, तर त्याचं बी मिळण्यासाठी लोखंडे काकांनी तसंच ठेवलेलं आहे। तर मी तुम्हाला दाखवते बघा। आता हेच बी ते पावसाळ्यात पेरतील, म्हणजे नवीन गलक्याचे वेल तिकडे येतील। तर पहा, हे असे याच्यातलं बी आहे ते काढायचं आणि मग पावसाळ्यात पेरायचं, तर ते तसंच त्यांनी ठेवलेलं आहे। असं काही वेलाचे जे असतात फळं ती तशीच ठेवलेली असतात सुकवून। वाडीतलं वातावरण किंवा गावातलं वातावरण, सकाळचं म्हणा किंवा संध्याकाळचं म्हणा, दोन्ही वातावरण अगदी प्लेझंट असतात, खूप आनंददायी असतात आणि छान फिरायला वाटतं। तर दोन्ही वेळा मी फेरफटका मारते। वाडीत काय हवं नको ते काकांना विचारायला लागतं, मग त्यांच्याबरोबर फिरून ते सगळं दाखवत असतात का कुठे काय करायला पाहिजे, काय बदल करायचे आहेत किंवा काय आणायचं आहे शेतीसाठी लागणारं, ते सगळं ते सांगत राहतात। पावसाळ्यात काही रोपं वगैरे लावायची असेल तर मी लोखंडे काकांबरोबर त्यांना मदत करते आणि मी सुद्धा रोपं वगैरे लावत असते। खूप अनुभवी आहेत ते, त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही, त्यांचं मार्गदर्शन घ्यावंच लागतं। हे मातीतलं काम आहे ना, खूप मस्त एन्जॉय आपण करतो। आजचा हा वाडीतला व्लॉग कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा। याच्यापुढे तुम्हाला असे व्लॉग हवे असतील तर ते सुद्धा कमेंटद्वारे नक्की मला कळवा।